कोकणच्या निळाशार समुद्राची भुरळ ही प्रत्येकालाच पडत असते आणि त्यातच आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने कोकणातील समुद्र किनाऱ्यांना भेट देत असतात। त्यातच स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्राच्या आतील असणारी जैवविविधतेचा सुखद अनुभव घेण्यासाठी पर्यटक हे उत्साही असतात। रत्नागिरीच्या काझीरभाटी समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत। दरम्यान या पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। पाहूयात। कोकणच्या निळाशार समुद्राची भुरळ ही प्रत्येकालाच असते आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणामध्ये पर्यटकांची पावले ही वळत असतात। आपण सध्या काझीरघाटीमध्ये आहोत आणि इथे जर पाहिलं तर पर्यटक स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेताना दिसतात। समुद्राच्या वरील असलेली परिस्थिती आणि समुद्राच्या खाली असलेली जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी विविध पर्यटक कोकणच्या निळाशार समुद्रांना भेट देत असतात आणि स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून आपला आनंद हा द्विगुणित करण्याचा प्रयत्न करत असतात। आपण जर पाहिलं तर आपल्याबरोबर काही पर्यटक आहेत ज्यांनी स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतलाय। काय सांगाल, समुद्राच्या खाली काय अनुभव घेतलाय? स्कुबा डायव्हिंगचा हा माझा पहिलाच अनुभव, त्यामुळे प्रथमतः जाताना खूप दडपण होतं मनावर, पण खाली गेल्यावर एक वेगळ्याच दुनियेचा अनुभव आला आणि छान वाटलं। काहीतरी वेगळा अनुभव मिळाला। मासे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याला पाहायला मिळत नाहीत ते खाली मला दिसले, त्यामुळे छान वाटलं। वन्स इन अ लाइफ टाइम हर इंसान को एक ना एक बार करनी चाहिए। व्हेरी गुड। नक्कीच आपण पाहिलं तर अजूनही काही पर्यटक आहेत ज्यांनी या ठिकाणी आपल्यासोबत मित्र आहे। काय सांगशील, कुठून आलायस आणि काय अनुभव घेतलायस खालून? मी आलोय पुण्यावरनं आणि हे पहिल्यांदाच केलं, पण छान वाटलं। पहिल्यांदा थोडी भीती वाटली की काय होईल, नंतर खाली गेल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं करा, तसं केल्यावर छान वाटलं। मासे वगैरे पण दिसले, छान वाटलं। सगळ्यांनी करावं आणि सूचना त्यांनी जशा दिलेल्या आहेत त्या जर पाळल्या तर तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही आणि ते आहेतच। आणि पाण्याखालची दुनिया ही जास्त छान, शांत आणि मनाला फार भावणारी असते। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।